तर सध्या राज्यामध्ये कथित हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच गाजतंय आणि या हनी ट्रॅपवरून रोज नवीन दावे केले जातात। 4 खासदार आणि 16 आमदारांना भाजपनं हनी ट्रॅपमध्ये अडकवल्यानं शिवसेना फुटली असा दावा एकीकडे संजय राऊत यांनी केलाय। आणि अशातच या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये जळगावातील जामनेरचे भाजप पदाधिकारी प्रफुल्ल लोढा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानं खळबळ माजलेली आहे। याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। 16 ते 17 आमदार 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावलं। तुम्हाला तुमचे माणसं जेव्हा सांभाळता येत नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्याला आरोप करून फायदा नाही। 2022 मध्ये शिवसेनेची 2 शकलं का झाली? एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंना का सोडलं? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात। मात्र हनी ट्रॅपमुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय आणि खळबळ उडवून दिली आहे। शिवसेनेच्या 4 खासदारांना 16 आमदारांना भाजपनं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असा दावा राऊतांनी केलाय। 16 ते 17 आमदार 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते। रात्री ही बघा तुमची सीडी। हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात आणि मग खिशातून अशी शिडी काढून हे बघा तुमचे लोक, कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले। नाही ते शिडी बाहेर येईल। काही सांगत होते खोटारडेपणा, यांच्या नाकारतेपणामुळे झाली। तुम्ही आपले आमदार खासदार सांभाळू शकले नाही, तुम्हाला लोक सोडून चालले गेले। तुम्हाला तुमचे माणसं जेव्हा सांभाळता येत नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्याला आरोप करून फायदा नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, जेव्हा विरोधकाला जर वाटतं एवढा वेळ का थांबता येते, विरोधकाकडे काही बाबी असतील, मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे। हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते। आता त्याच हनी ट्रॅप प्रकरणात पहिली अटक झाली आहे। जळगावातील जामनेरचे भाजप पदाधिकारी प्रफुल्ल लोढा याला मुंबई पोलिसांनी जेरबंद केलंय। खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल लोढाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत असलेले फोटो पोस्ट करत चौकशीची मागणी केली आहे। प्रफुल्ल लोढा विरोधात साकीनाका आणि अंधेरीमध्ये बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅप संदर्भात गुन्हे दाखल। प्रफुल्ल लोढाला मुंबईतल्या चकाला इथल्या लोढा हाऊसमधून अटक। मुंबई पोलिसांकडून जळगावातील जामनेरमध्ये प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेची झडती, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त। 2 अल्पवयीन मुलींना नोकरीचा आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। एवढंच नाही तर मुलींना लोढा हाऊसमध्ये डांबून ठेवत धमकावलं। माझ्याकडे एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल। आणि हिंदुस्थान हादरेल असं नाही, मला हे सांगायचं होतं की तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडंट हॉटेलजवळ 3 महिने रोज बोलवत होते आणि माझे पाय दाबत होते आणि माझी खुशामत करत होते। विसरू नका म्हणे, ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहिती आहे असं त्याने आपल्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे। हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसेचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्षानुवर्षांनी काय काय बरळला, काय काय बोलला, त्याने तर मागणी केली ना। आता हे म्हणतात त्याची एक्सायटी नेमा मागणी करा। प्रफुल्ल लोढाने मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला, ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे, सांगितलं। त्यांना ओपनच सांगितलं, मी नाही म्हणत, हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून। आता ते कारण मी सांगत नाही। विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रफुल्ल लोढानं गिरीश महाजनांवर आरोप केले होते। मात्र 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा समर्थक म्हणून ओळखला जातो। जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर गावात व्यापारी संकुल, मुंबईतील चकाला परिसरात लोढा हाऊस नावानं आलिशान बंगला। प्रफुल्ल लोढा सुरुवातीच्या काळात गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय, नंतरच्या काळात गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांच्यात अंतर पडलं। तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावेन असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला होता। खडसेंच्या इशाऱ्यानंतर त्यावेळी प्रफुल्ल लोढा यांच्या पहूर इथल्या घरावर छापा पडला होता। प्रफुल्ल लोढांकडे अश्लील सीडी असून
त्यांच्या विश्वासावरच एकनाथ खडसे यांनी ते वक्तव्य केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 2024 लोकसभा निवडणुकीत लोढांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र 5 दिवसांनी माघार घेतली. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. माझा मित्र स्वर्गीय निखिल भाऊ खडसे याची आत्महत्या झाली, परंतु मित्रांनो मला शंका आहे की त्याच्या व्यसनापायी या एकनाथराव खडसेची बदनामी होत होती, म्हणून या निखिल खडसेची आत्महत्या झाली की काय काळबेरं या एकनाथराव खडसेने केलं याची चौकशी सन्माननीय न्यायालय, मुख्यमंत्री, राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब या सर्वांकडे मी करणार आहे. माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. मला पुरावे द्यायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तहलका माचून जाईल. कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॉटेलजवळ 3 महिने आपण पाया पडून पडून थकलेले आहे, तरी याचा जरा विचार करावा. राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शंका व्यक्त केली जाते. या हनी ट्रॅपचा केंद्रबिंदू नाशिकमधील पंचतारांकित हॉटेल असल्याचं बोललं जात आहे. आता या प्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक झाल्यानंतर हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. नंदकिशोर गावडेसह भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव.